नमस्कार. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोडे, राज्यशास्त्र विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका महत्वपूर्ण घटकावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भारतीय संविधानाचा किंवा जगातील कुठल्याही राज्यघटनेचा विचार करत असताना राज्यघटनेच्या सुरुवातीला एक उद्देश पत्रिका किंवा त्याला आपण प्रस्ताविका, सरनामा किंवा जाहीरनामा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो. अशा उद्देश पत्रिकेचा विचार या ठिकाणी करणार आहोत. भारतीय संविधानाचा विचार करत असताना भारतीय संविधानाची ही जी काही उद्देश पत्रिका आहे तो खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा एक सार म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. कारण जगामध्ये ज्या अनेक राज्यघटना आहेत त्या प्रत्येक राज्यघटनेच्या सुरुवातीला ही उद्देश पत्रिका दिलेलीच असते. त्याच पद्धतीनं भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला सुद्धा ही एक उद्देश पत्रिका आहे. उद्देश पत्रिका हा एकूणच राज्यघटनेचा तो एक सार असतो. संपूर्ण भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याची थोडक्यात एक मांडणी या उद्देश पत्रिकेमध्ये केलेली असते. आता या भारतीय संविधानाच्या या उद्देश पत्रिकेचा विचार करत असताना भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच ही उद्देश पत्रिका आहे. जसं मी म्हटलं की बहुतांश जगातील सर्वच राष्ट्रांच्या संविधानाच्या सुरुवातीला ही उद्देश पत्रिका असतेच. म्हणजे प्रारंभीच या उद्देश पत्रिकेचा समावेश किंवा उल्लेख त्या ठिकाणी केलेला असतो. आता ही जी काही उद्देश पत्रिका आहे ते खऱ्या अर्थानं राज्यघटनेची जी काही उद्दिष्ट आहेत ही राज्यघटनेची उद्दिष्ट निश्चित करणं किंवा राज्यघटनेची जी काही ध्येय आहेत ते निश्चित करण्याचं काम खऱ्या अर्थानं या संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये केलं जातं किंवा त्या उद्देशांचा या प्रस्तावनेमध्ये किंवा या उद्देश पत्रिकेमध्ये उल्लेख केला जातो. म्हणजे जसं किंवा प्रत्येक राज्यघटनेला जी काही निश्चित ध्येय असतात किंवा जी काही उद्दिष्ट असतात त्या उद्दिष्टांचा या उद्देश पत्रिकेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला जात असतो. आणि म्हणून आपण पाहतो की भारतीय राज्यघटनेचाही विचार करत असताना भारतामध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेमध्ये मांडला होता. म्हणजे भारतीय संविधानाच्या या उद्देश पत्रिकेचा विचार करत असताना या उद्देश पत्रिकेच्या ठरावामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कारण 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी भारतीय संविधान सभेमध्ये या उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेमध्ये तो ठराव मंजुरी करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीतच या उद्देश पत्रिकेचा विचार करत असताना उद्देश पत्रिका हा जरी संविधानाचा भाग नसला म्हणजे संविधानाच्या सुरुवातीला हा या उद्देश पत्रिकेचा समावेश जरी केला असला किंवा संविधानाच्या सुरुवातीलाच ही उद्देश पत्रिका देण्यात आली असली तरी सुद्धा या उद्देश पत्रिकेला संविधानाचा भाग म्हटलं जात नाही. जरी ही उद्देश पत्रिका संविधानाचा भाग नसली तरी सुद्धा उद्देश पत्रिका ही राज्यघटनेचा प्राण किंवा आत्मा म्हणूनही ओळखली जाते. कारण कायद्याने जरी हा संविधानाचा भाग नसला तरीही या उद्देश पत्रिकेचं महत्व आपल्याला नाकारता येत नाही. कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काही स्वातंत्र्य सेनानी होते त्यांनी दिलेली जी काही झुंज आहे किंवा त्यांनी जी काही स्वप्न बाळगली त्या स्वप्नांचा आविष्कार म्हणजेच खऱ्या अर्थानं ही संविधानाची उद्देश पत्रिका आहे. म्हणून या संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं महत्व एक अनन्यसाधारण स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या उद्देश पत्रिकेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वप्रथम अमेरिकन राज्यघटनेमध्ये या प्रस्ताविकेला किंवा या उद्देश पत्रिकेचा समावेश करण्यात आलेला होता. आणि म्हणून अमेरिकेनं खऱ्या अर्थाने या सुरुवातीला या उद्देश पत्रिकेचा या ठिकाणी समावेश केला. कारण अमेरिकेच्या संविधानाचा विचार करत असताना जगातील पहिलं लिखित संविधान हे अमेरिकेचंच आहे आणि म्हणून अमेरिकेच्या संविधानामध्ये या उद्देश पत्रिकेला समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून भारतानं सुद्धा आपल्या संविधानामध्ये या उद्देश पत्रिकेनं स्थान दिलं किंवा उद्देश पत्रिका समाविष्ट केलेली आहे किंवा राज्यघटनेच्या सुरुवातीलाच ही उद्देश पत्रिका त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि म्हणून या उद्देश पत्रिकेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये काही नव्याने शब्दही त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले. जसं की समाजवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल किंवा एकात्मता असेल. हे जे काही शब्द आहेत हे भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनं संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये या
शब्दांचाही या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीतच या उद्देश पत्रिकेचा जेव्हा आपण विचार करतो, एक संविधानाचा एक भाग म्हणून या उद्देश पत्रिकेचा उल्लेख केला जातो. जरी तो संविधानाचा भाग नसला तरी त्याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे, कारण त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा किंवा प्राणही म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग काय आहे भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका? तर भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा विचार करत असताना खऱ्या अर्थानं ही जी काही भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आहे, म्हणजे या उद्देश पत्रिकेचा विचार करत असताना उद्देश पत्रिकेचं 3 भागामध्ये एक या ठिकाणी विभाजन करता येतं, किंवा जसं की भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान काय आहे, भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप काय आहे आणि भारतीय राज्यव्यवस्थेचा उद्देश काय आहे. आणि म्हणजे उद्देश पत्रिकेवरनं आपल्याला या तिन्ही गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतात. जी की उद्देश पत्रिका, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास, म्हणजे आम्ही भारताचे लोक हे भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान आहे आणि भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हे जे काही तत्व आहेत हे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. या पद्धतीनं या भारतीय संविधानाची ही उद्देश पत्रिका आहे. आता या उद्देश पत्रिकेवरनं जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की 3 बाबी या ठिकाणी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतात. ते म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेचं उगमस्थान काय आहे, राज्यव्यवस्थेचं स्वरूप काय आहे आणि राज्यव्यवस्थेचा उद्देश काय आहे. तर या तिन्ही बाबी या संविधानावरनं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात. जसं म्हटलं मी की आम्ही भारताचे लोक, म्हणजे भारताचे लोक हे राज्यव्यवस्थेचं उगमस्थान आहे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे आणि न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे भारतीय राज्यघटनेचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला या ठिकाणी या भारतीय राज्यघटनेच्या या उद्देश पत्रिकेवरनं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणजे तिन्ही घटकाचा या ठिकाणी विचार आपण करणार आहोत. मग त्यामध्ये पहिला जो घटक आहे ते म्हणजे राज्यघटनेचे उगमस्थान. म्हणजे भारतीय संविधानाच्या या उद्देश पत्रिकेचा विचार करत असताना या उद्देश पत्रिकेवरनं पहिली जी बाब या ठिकाणी निदर्शनास येते ते म्हणजे राज्यघटनेचं उगमस्थान. मग काय राज्यघटनेचं उगमस्थान आहे, तर भारतीय जनता हेच खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान आहे. म्हणजे उद्देश पत्रिकेमध्ये पहिलंच वाक्य आहे की आम्ही भारतीय लोक, म्हणजे भारतीय राज्यघटना ही भारतीय लोकांनी भारतीय नागरिकांनी ती तयार केलेली आहे आणि ती भारतीय नागरिकांसाठीच आहे. भारतीय लोक हेच या भारतीय संविधानाचं मूळ आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान जर काय असेल तर ही भारतीय जनता हेच भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारतीय लोक आणि भारतीय राज्यघटनेचं शेवट सुद्धा ही राज्यघटना आम्ही स्वतः प्रत अर्पण करीत आहोत या वाक्यानं या राज्यघटनेची शेवट होतो. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक म्हणजे भारतीय राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारतीय लोक आणि हे संविधान आमच्यासाठी तयार मान्य स्वीकृत करत आहोत या वाक्यानं त्याचा शेवट होत असल्यामुळं भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान हे संपूर्ण भारतीय जनता असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढला जो महत्वाचा घटक आहे ते म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप. जसं मी म्हटलं मगाशी की भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य हे वेगवेगळे घटक हे भारतीय राज्यघटनेचे स्वरूप म्हणून आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. मग त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे सार्वभौम. आता या सार्वभौमत्वाचा विचार करत असताना सार्वभौमत्व म्हणजे कशाला म्हणायचं, तर सार्वभौमत्वाचा विचार करत असताना एखाद्या राष्ट्रावर परकीय राष्ट्राचं किंवा राष्ट्र अंतर्गत कुठल्याही सत्तेचं वर्चस्व नसणं म्हणजे त्याला आपण सार्वभौमत्व असं म्हणतो. जसं की आपण पाहतो की भारताचा विचार करत असताना भारत ही 1947 पर्यंत परकीय सत्तेच्या वर्चस्वाखाली होता. पण 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा 1947 ते 1950 हा जो कालखंड होता या कालखंडामध्ये भारताची जी काही ओळख होती तो ब्रिटिश भारत याच पद्धतीने होती. कारण 1950 ला जेव्हा भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा खऱ्या अर्थानं आपला देश किंवा आपली जी काही राज्यघटना ती सार्वभौम झाली आणि म्हणून
सारमहत्व याचा अर्थ काय होतो की आपल्या देशातील निर्णय हे आपण स्वतः त्या ठिकाणी घेणं. आणि म्हणून 1947 पर्यंत भारत हा पारतंत्र्यामध्ये असल्यामुळं भारताला कुठल्याही पद्धतीने आपले निर्णय स्वतःला घेता येत नव्हते. पण नंतर मात्र भारत हे स्वतंत्र झाल्याच्या नंतर, भारताची राज्यघटना अंमलात आल्याच्या नंतर किंवा त्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर भारतानं आपल्या राष्ट्राचा विकास हा कोणत्या गतीनं आणि कोणत्या दिशेनं झाला पाहिजे या पद्धतीनं सर्व निर्णय हे आपण स्वतः या ठिकाणी घेऊ लागलो. आणि मग सारमहत्व या संकल्पनेचा विचार करत असताना कुठल्याही पद्धतीनं राष्ट्रावर परकीय किंवा अंतर्गत नियंत्रण नसणं म्हणजे सार्वमहत्व. पण त्याही सार्वमहत्वाचा या ठिकाणी आपल्याला विचार करता येतो. दुसरं राज्यव्यवस्थेत स्वरूप काय तर समाजवादी. आता समाजवादी या शब्दाचा विचार करत असताना खऱ्या अर्थानं 1976 जी की 42वी घटना दुरुस्ती झाली, या 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये या समाजवादी या शब्दाची भर टाकण्यात आलेली आहे. काय, कशाला समाजवाद म्हणायचं किंवा समाजवाद म्हणजे काय तर जनतेच्या हितासाठी जे काही उत्पादनाची साधनं आहेत या उत्पादनाच्या साधनाचं समान वितरण आणि समान नियंत्रण या उत्पादन साधनावर असलं पाहिजे, अशी जी काही व्यवस्था असते त्याला समाजवादी व्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजे समाजवादी व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारे भांडवलदार वर्ग हा अधिक श्रीमंत होऊ नये आणि जो गरीब वर्ग आहे तो अधिकाधिक गरीबच होत जाऊ नये, यामध्ये समतोल साधण्याचं काम जी की उत्पादनाची साधनं आहेत याच्यावर समान नियंत्रण आणि समान वाटप या उत्पादनाच्या साधनात झालं पाहिजे, ती व्यवस्था म्हणजे समाजवादी व्यवस्था असते. म्हणून हे सुद्धा आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेचं एक स्वरूप म्हणून आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतं. त्यानंतर पुढला घटक सांगता येतो तो म्हणजे धर्मनिरपेक्ष. आता हाही घटक विचारात घेत असताना याही घटकाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये हा नंतरच करण्यात आलेला आहे. म्हणजे याचाही समावेश 1976 जी की 42वी घटना दुरुस्ती झाली, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाची भर त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर जेव्हा आपण पाहतो की धर्म ही खऱ्या अर्थाने एक वैयक्तिक बाब आहे. प्रत्येक व्यक्तीने कुठला धर्म स्वीकारावा, कुठल्या धर्माची पूजा करावी, कुठल्या धर्माचे प्रचार करावा ही एक वैयक्तिक बाब आहे. कारण धर्म एक वैयक्तिक बाब आहे. स्वतः व्यक्ती आपल्या इच्छेनुसार या धर्माचा प्रसार आणि त्याचा स्वीकार करू शकतो. पण जबरदस्तीनं आपला धर्म मात्र इतरांवर लादता येत नाही. त्याचबरोबर राज्यसंस्थेपुढे सर्व धर्म हे समानच असतील. राज्यसंस्थाही कुठल्याही एखाद्या धर्माला राजधर्म म्हणून मान्यता देणार नाही, तर राज्यसंस्थेच्या पुढेही सर्व धर्म हे समानच असतील, याही तत्वाचा समावेश यामध्ये आपल्याला करता येतो. म्हणजे धर्मनिरपेक्ष हे सुद्धा आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे. आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेच्या पुढे कुठल्याही धर्माला राजधर्म म्हणून मान्यता दिली तर सर्व धर्म हे समानच आहेत, या पद्धतीनं त्याचा उल्लेख या ठिकाणी करता येतो. त्याच्यानंतर पुढला जो काही घटक आहे तो म्हणजे लोकशाही. आता खऱ्या अर्थानं भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप हे लोकशाहीवादी आहे. कारण लोकशाहीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लोकशाहीमध्ये लोकांच्या हातामध्ये सत्ता असते. लोकांच्या विकासाचा, लोकांच्या प्रगतीचा, लोकांच्या कल्याणाचा विचार ही व्यवस्था करत असते. कारण लोकांच्या हक्कांना या ठिकाणी महत्व आहे. लोकांच्या विकासाचा विचार या व्यवस्थेमध्ये केला जातो. आणि म्हणून आपण सत्ता ही लोकांच्या हातामध्ये असते. दर 5 वर्षाला सरकार बदलण्याचा, सरकारमध्ये परिवर्तन करण्याचा किंवा नवीन सरकार स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा लोकांनाच असतो. म्हणजे आपण लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकांनी निवडून दिलेले असतात. म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींच्या मार्फत शासन कारभार चालवला जातो आणि लोकप्रतिनिधी निवडून देण्याचं काम ही लोकच किंवा ही जनता त्या ठिकाणी करत असते. आणि मग जनतेला तो अधिकार प्राप्त झालेला आहे की प्रौढ मताधिकाराच्या द्वारे लोक या ठिकाणी या लोकप्रतिनिधीची निवड करतात. अंतिम सत्ता ही लोकांच्याच हातामध्ये असते. अशी जी व्यवस्था असते त्याला लोकशाही व्यवस्था असं म्हणतात. आणि भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप विचारात घेत असताना भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप हे लोकशाहीवादी असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे तो एक घटक आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतो. त्यानंतर पुढलं जे स्वरूप आहे ते म्हणजे गणराज्य. आता भारतीय राज्यव्यवस्थेच्या स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करतो, आता गणराज्य म्हणजे काय तर एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जनतेकडनं निवडला जातो किंवा तो निवडून दिला जातो, त्याला गणराज्य असं म्हटलं जातं. आता गणराज्याचा विचार करत असताना प्रत्येक लोकशाही राष्ट्रामध्ये गणराज्य असेलच असे नाही. जसे की आपण पाहतो की इंग्लंडमध्ये प्रजासत्ताक म्हणजेच लोकशाही व्यवस्था आहे, पण तरीही इंग्लंडमध्ये लोकशाही जरी असली तरी गणराज्य व्यवस्था मात्र नाही. कारण इंग्लंडचा जो काही शासन प्रमुख आहे तो लोकांकडनं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून दिला जात नाही, तर तो वंश परंपरेने त्या ठिकाणी पदावर येतो. आणि म्हणून गणराज्य म्हणजे काय तर एखाद्या राष्ट्राचा जो काही राष्ट्रप्रमुख आहे
तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जनतेकडनं निवडून दिलेला असतो, त्याला गणराज्य असं म्हटलं जातं. आणि भारताचाही विचार करत असताना भारताचे जे काही राष्ट्रप्रमुख आहेत, राष्ट्रपती आहेत, त्या भारताच्या राष्ट्रपतीची निवड सुद्धा जनतेकडनं अप्रत्यक्षरित्या केली जाते. म्हणून भारत हे गणराज्य आहे. म्हणून भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप विचारात घेत असताना गणराज्य व्यवस्था हे सुद्धा या भारतीय राज्यव्यवस्थेचं एक स्वरूप असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढे जेव्हा आपण या उद्देश पत्रिकेचा विचार करतो तेव्हा या उद्देश पत्रिकेवरनं एक तिसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे राज्यघटनेची उद्दिष्टे. तर भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना आपल्या राज्यघटनेची काय उद्दिष्ट आहेत हे उद्देश पत्रिकेवरूनच आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं. मग काय उद्दिष्ट आहेत? तर पहिलं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ते म्हणजे न्याय. आता न्याय हे प्रत्येक राज्यव्यवस्थेचं एक तत्व आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्यासाठी त्याला न्याय वागणूक दिली पाहिजे. म्हणजे व्यक्तीच्या वर्तणुकीशी न्यायाचा संबंध या ठिकाणी जोडला जातो. आणि म्हणून व्यक्तीला आपला विकास करण्यासाठी या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, अशा सर्व क्षेत्रामध्ये त्याला न्याय वागणूक प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे एकूणच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी त्याला न्याय प्राप्त झाला पाहिजे किंवा त्याला न्याय वागणूक संपूर्ण व्यवस्थेमध्ये त्याला प्राप्त झाली पाहिजे. म्हणून तो सुद्धा एक उद्देश आपल्या राज्यघटनेचा की प्रत्येक व्यक्तीला न्याय प्राप्त होईल. दुसरा उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येईल ते म्हणजे स्वातंत्र्य. आता या स्वातंत्र्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी या स्वातंत्र्याची अत्यंत आवश्यकता असते, कारण त्याशिवाय त्याचा विकासच होऊ शकत नाही. आणि म्हणून व्यक्तीला आपला विकास साध्य करण्यासाठी स्वातंत्र्य असलं पाहिजे. हे स्वातंत्र्य सुद्धा अनिर्बंध स्वातंत्र्य असता कामा नये, कारण स्वातंत्र्य जर अनिर्बंध असेल तर स्वैराचार निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून जे बंधनसहित आहे अशा स्वातंत्र्याचं समर्थन राज्यव्यवस्थेने केलं पाहिजे. आणि म्हणून व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं तरच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. हा सुद्धा या भारतीय राज्यघटनेचा एक उद्दिष्ट असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर पुढलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे समता. आता समता म्हणजे सारखेपणा नव्हे किंवा एक सारखेपणा म्हणजे समता नाहीये. तर समता म्हणजे काय? तर मानव निर्मित विषमता जी आहे ती मानव निर्मित विषमता नष्ट करणं आणि समाजामध्ये सर्व समान संधी, समान वागणूक देणं म्हणजे समता आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भारतासारख्या राष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या कारणावरनं विषमता निर्माण केली जाते. अशी जी काही मानव निर्मित विषमता आहे ती मानव निर्मित विषमता नष्ट करून समाज व्यवस्थेमध्ये सर्वांना समान संधी देणं त्याला समता असं म्हटलं जातं. आणि मग समता हे सुद्धा या भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि मग शेवटचा जो एक उद्दिष्ट आहे भारतीय राज्यघटनेचं ते म्हणजे बंधुता. आता आपण पाहतो की भारतामध्ये अगदी पूर्वीपासूनच जातीयवाद, प्रांतवाद, संप्रदायवाद असे अनेक घटक किंवा प्रश्न प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की या जातीवादामुळं, प्रांतवादामुळं त्या एकात्मतेच्या पुढे अनेक धोके निर्माण होतात. आणि म्हणून एकात्मता जर भंग पावली तर राष्ट्राचा विकास त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून सर्व लोकांमध्ये, सर्व समाजातील सर्व घटकांमध्ये, त्या सर्व समाजामध्ये, सर्व लोकांमध्ये एक एकता असली पाहिजे. त्यांच्यामध्ये एक बंधुत्व भाव असला पाहिजे. त्याशिवाय राष्ट्राचा विकास किंवा प्रगती होणार नाही. आणि म्हणून बंधुता हा सुद्धा घटक या भारतीय राज्यघटनेचे एक उद्दिष्ट म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजे एकूणच भारतीय राज्यघटनेचे जे काही उद्दिष्ट आहेत त्यामध्ये न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल किंवा बंधुता असेल या सर्वच घटकांचा आपल्याला या ठिकाणी विचार करता येतो. आता या भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा सर्व घटकांचा विचार केल्याच नंतर खरंच या भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं काय महत्व आहे? तर अनेक विचारवंतांनी या भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं महत्व या ठिकाणी नमूद केलेलं आहे. उद्देश पत्रिका हा राज्यघटनेचा जरी भाग नसला तरी राज्यघटनेचा प्राण किंवा आत्मा म्हणून या उद्देश पत्रिकेचा उल्लेख केला जातो. आणि यावरूनच अनेक विचारवंतांनी सुद्धा या उद्देश पत्रिकेचं महत्व विशद करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. मग त्यामध्ये पहिले जे विचारवंत आहेत ते म्हणजे के.एम. मुन्शी. आता के.एम. मुन्शी यांचा विचार करत असताना यांनी भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिकामध्ये राजकीय कुंडलीच आहे असं त्यांनी त्या ठिकाणी या उद्देश पत्रिकेचं वर्णन केलंय. म्हणजे एकूणच राजकीय कुंडली म्हणजे ही उद्देश पत्रिका आहे असं वर्णन या के.एम. मुन्शी यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ठाकूरदास भार्गव नावाचे विचारवंत आहेत ते असं म्हणतात की राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजेच खऱ्या अर्थाने ही उद्देश पत्रिका आहे. म्हणजे राज्यघटनेची जी काही गुरुकिल्ली आहे तीच उद्देश पत्रिका आहे. म्हणजे यांच्या या विधानावरनं सुद्धा राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचं महत्व आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येतं. त्याचबरोबर नाना पालखीवाला हे एक विचारवंत आहेत ते सुद्धा असं म्हणतात की भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र म्हणजे भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका आहे. म्हणजे एकूणच भारतीय राज्यघटनेची ओळख जर कुठून प्रभावीपणे होत असेल तर ते
उद्देश पत्रिका आहे, असं नाना पालखेवाला यांचंही मत आहे. आणि मग शेवटी आणखीन एक विचार म्हणतात ते म्हणजे M.V. पायली. या M.V. पायलीने सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचं महत्व विशद करत असताना एक प्रकारचा सर्वोत्तम मसुदा म्हणजेच या भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीतच या वेगवेगळ्या विचारवंताच्या विधानावरनं सुद्धा खऱ्या अर्थानं या भारतीय राज्यघटनेची जी काही उद्देश पत्रिका आहे त्याचं महत्व आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि मग भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना या भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचं जे काही महत्व आहे ते अनन्य स्वरूपाचं असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. धन्यवाद.